नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे नोव्हेंबर महिना संपला आणि डिसेंबर महिना देखील संपत आला आहे. अजूनही लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो अजूनही वितरित करण्यात आलेला नाही आहे. आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या काही बदल करणं चालू आहे, म्हणजे स्क्रुटिनी चालू आहे. ज्या अपात्र लाडक्या महिला आहेत त्यांना काढून टाकल्या जाते किंवा ज्यांचे पती हयात नाही आहेत किंवा ज्यांना वडील देखील नाहीत त्यांच्यासाठी ऑप्शन्स टाकण्यात येत आहेत. सो कुठे ना कुठेतरी या लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करण्यात येतो, एक चांगलं पाऊल उचलण्यात येते आणि याची केवायसी करण्याची डेट देखील 31 तारखेपर्यंत लांबवण्यात आलेली. पण कुठे ना कुठेतरी आपल्याला माहिती आहे राज्याचं विधानसभेचं जे अधिवेशन नागपूरला चालू होतं, या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये जवळजवळ 6,132 कोटी एवढा निधी ची मान्यता मागवण्यात आलेली होती. पण सगळं होऊन देखील लाडकी बहीण योजनेचा जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे हा येईल असं वाटत होतं. पण तो हप्ता देखील आलेला नाहीये. सो आता हा हप्ता नेमका कधी येऊ शकतो? तर थोडासा आपण म्हणजे बघितलं मित्रांनो, तर सध्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या, त्या निवडणुकांची जी आचारसंहिता आहे ती 4 तारखेला संपणार होती. पण त्यामध्ये परत याचिका टाकण्यात आल्या, कोर्टात गेले लोकं आणि त्यांना परत त्यामुळे कोर्टाने परत 21 तारखेपर्यंत ही आचारसंहिता लांबवली. 21 तारखेला संहिता संपणार होती. पण परत लगेच परवा दिवशी निवडणूक कमिशनर असतात त्यांना एक पत्रकार परिषद घेतली आणि राज्यातील जवळजवळ 29 महानगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यामुळे परत आचारसंहिता आता वाढण्यात आलेली. सो मित्रांनो, कुठे ना कुठेतरी निधी असून देखील हा हप्ता वितरित करण्यास प्रॉब्लेम येतोय. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की राज्य सरकारने जी-आर देखील काढलेला आहे. पण हा हप्ता नियमित म्हणजे सॅलरीसारखं किंवा नियमित जे वेतन असतं त्यासारखं दाखवण्यात आला जरी देखील, तरी जे विरोधक आहेत त्या हप्ता वितरित करण्यास जोरदार विरोध करू शकतात. कारण की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता वितरित करणे थोडंसं अवघड होऊ शकतं आणि निवडणूक आयोगसुद्धा याला म्हणजे स्थगिती देऊ शकतो. सो हा विचार संपतोय का न संपतोय तोपर्यंत लगेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका परत लागण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला माहिती आहे निवडणूक आयोगानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि कोर्टाने देखील सांगितलेलं आहे की 31 जानेवारीपर्यंत सगळ्या ज्या ह्या निवडणुका आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. त्यामुळे परत आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकाची आचारसंहिता परत लांबलेली. त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो भेटण्यास विलंब होतोय. हा हप्ता आता सगळ्यात महत्त्वाचा, हा हप्ता कधी भेटू शकतो? तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा असा विषय आहे की आपल्याला माहिती आहे ही आचारसंहिता आहे त्यामुळे हप्ता लांबतोय. पण ह्या 29 महानगरपालिकाची जी निवडणूक आहे तोपर्यंत हा हप्ता त्याची जी आचारसंहिता आहे ती संपेपर्यंत कुठेही हा हप्ता भेटण्याची शक्यता नाही आहे. कारण की सलग आचारसंहितामध्ये आलेली. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा हप्ता भेटू कधी शकतो? तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 29 महानगरपालिकाची जी आचारसंहिता आहे ती 15 जानेवारीपर्यंत संपू शकते आणि 15 जानेवारीच्या मध्ये जर पुढच्या निवडणुकाची जी आचारसंहिता थोडा गॅप ठेवण्यात आला तर त्या गॅपमध्ये हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. सो हप्ता हा 15 जानेवारीनंतर शक्यता आहे भेटू शकतो. त्यामध्ये पण मित्रांनो अडचण येण्याची शक्यता जास्त आहे, कारण की परत लगेच निवडणूक आहेत. सो हे सगळं जी म्हणजे परिस्थिती ही पूर्ण जी आचारसंहिता आहे त्यामुळे होती. शक्यता अशा आहेत की 15 जानेवारीपर्यंत हप्ता भेटू शकतो. पण त्याला देखील शाश्वती नाही, कारण की परत पुढच्या निवडणुका आहेत. सो तुम्हाला हेच एक महत्त्वाचे अपडेट द्यायचं होतं. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.